नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विल्यम बेंटिक. विल्यम बेंटिक. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि पोलीस भरतीमध्ये वारंवार हा प्रश्न विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 पैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. तर पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, जीवन या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, नीर, उदक, जल, यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, जीवन म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. जीवन म्हणजे काय? पाणी. जीवन म्हणजे पाणी. मग नीरचा अर्थ काय होतो? नीरचा अर्थ पाणी असा होतो. उदक याचा अर्थ सुद्धा पाणी असा होतो. जल म्हणजे काय? पाणी. म्हणजे हे सर्व शब्द एकमेकाला काय आहे? समानार्थी आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. पुढचा प्रश्न पहा, धूम या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, पादप, झाड, तरु, यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, धूम याचा अर्थ झाड असा होतो. पादप याचा अर्थ झाड असा होतो. तरु याचा अर्थ झाड असा होतो. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. लक्षात ठेवायचं आहे, तरु म्हणजे झाड, पादप म्हणजे झाड, धूम म्हणजे झाड, हे सर्व शब्द एकमेकाला समानार्थी आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात साखर नगरी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? पर्याय पहा, उल्हासनगर, ठाणे, बारामती, कोल्हापूर. या ठिकाणी योग्य उत्तर आहे बारामती. बारामती साखर नगरी. पुढचा प्रश्न पहा, अजिंठा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? पर्याय पहा, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॅक्टोमीटर. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी लॅक्टोमीटर हे उपकरण वापरले जाते. टाइपरायटरचा शोधकर्ता कोण आहे? टाइपरायटरचा शोधकर्ता कोण आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे शोल्स. शोल्स. पुढील प्रश्न पहा, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे त्रिवेंद्रम. त्रिवेंद्रम. पुढील प्रश्न पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई. पुढील प्रश्न पहा, टेलिफोनचा शोध कोणी लावला? या ठिकाणी योग्य उत्तर आहे अलेक्झांडर ग्राहम बेल. टेलिफोनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर ग्राहम बेल. पुढील प्रश्न पहा, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्टेप्स. स्टेप्स. हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? पुढील प्रश्न पहा, भारतात पहिली इलेक्ट्रिक ट्रेन कधी धावली? भारतात पहिली इलेक्ट्रिक ट्रेन कधी धावली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1925. 1925. जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे? पर्याय पहा, दक्षिण आफ्रिका, आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात लहान खंड आहे. विद्यार्थी मित्रांनो, जगातील सर्वात मोठा खंड कोणता हे तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? पुढचा प्रश्न पहा, ढीग या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, रास, चवड, चळत, यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, रास याचा अर्थ ढीग असा होतो. चवड याचा अर्थ ढीग असा होतो. चळत याचा अर्थ सुद्धा ढीग असा होतो. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. हे सर्व शब्द एकमेकाला समानार्थी आहेत. पुढील प्रश्न पहा,
कुशलता या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, चतुराई, हुशारी, चातुर्य यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, कुशलता म्हणजेच काय? चतुराई. कुशलता म्हणजेच काय? हुशारी. आणि कुशलता म्हणजेच काय? चातुर्य. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. पुढील प्रश्न पहा, अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती कोण होते? अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन. हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते, जॉर्ज वॉशिंग्टन. पुढचा प्रश्न, महात्मा गांधींना प्रथम कोणी राष्ट्रपिता म्हटले? महात्मा गांधींना प्रथम कोणी राष्ट्रपिता म्हटले? पर्याय पहा, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू, रवींद्रनाथ टागोर. या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना प्रथम राष्ट्रपिता म्हटले. पुढचा प्रश्न पहा, गदर पक्षाचे संस्थापक कोण होते? गदर पक्षाचे संस्थापक कोण होते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे लाला हरदयाळ. लाला हरदयाळ हे गदर पक्षाचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न पहा, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? प्रश्न सोपा आहे, उत्तर यायलाच पाहिजे. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे H2O. H2O लक्षात ठेवायचं आहे. H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे. पुढील प्रश्न पहा, पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? प्रश्न विचारला गेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1951. 1951 पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर पहा, वास्को द गामा कोणत्या देशाचा होता? पर्याय पहा, पोर्तुगाल, चीन, जपान, अमेरिका. तर या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 8805 24 40 18 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. जर तुम्हाला पोलीस भरती टेस्ट पाहिजे असेल तर या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. विद्यार्थी मित्रांनो, दररोज रात्री 9 वाजता आपण टेलिग्राम जो आपला चॅनल आहे त्यावर 10 मार्कांची टेस्ट घेत असतो. जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर 8805 24 40 18 या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.